लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. तिसाई विद्यालयावर महापालिकेची तोडक कारवाई. 1200 विद्यार्थ्यांच्या शिक्षणासमोर प्रश्नचिन्ह. शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर कारवाईमुळे पालक संतप्त. प्रशासनाकडे 1 वर्ष मुदतवाढीची मागणी. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून तिसाई शिक्षण प्रसारक मंडळ संचालित तिसाई विद्यालयाच्या इमारतीवर तोडक कारवाई करण्यात आल्याने पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या काही दिवसात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असताना करण्यात आलेल्या या कारवाईमुळे सुमारे 1200 विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिसाई शिक्षण प्रसारक मंडळ संचालित तिसाई विद्यालयात अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असून शाळेत आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. दर्जेदार शिक्षणासाठी परिसरात ओळख असलेल्या या विद्यालयावरील कारवाईमुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कारवाईमुळे पालकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढली आहे. कारवाईनंतर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाकडे किमान 1 वर्षाची मुदत देण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तोडक कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात यावी अशी मागणी शाळेचे ट्रस्टी, शिक्षक आणि पालकांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून मानवी दृष्टिकोनातून निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन योग्य तोडगा काढावा अशी अपेक्षा पालक व शिक्षक वर्गाकडून व्यक्त होत आहे. आता या प्रकरणात कल्याण डोंबिवली महापालिका कोणता निर्णय घेणार आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न कशा प्रकारे मार्गी लावला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता पूर्वीची शाळा जी होती आमची धोकादायक होती आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, विद्यार्थ्यांची जीवितहानी होऊ नये म्हणून संस्थेने निर्णय घेऊन या ठिकाणी शाळा जी आहे ती स्थलांतरित केली होती आणि या ठिकाणी सर्व सुविधांनी जी शाळा जी आहे ती परिपूर्ण आहे. या ठिकाणी वर्गखोल्या चांगल्या आहेत, विजेचा भरपूर हे आहे, त्याच्यानंतर ग्राउंड आहे, शौचालय आहे, सायन्स लॅब आहे, त्याच्यानंतर कम्प्युटर लॅब आहे, शिक्षकांसाठी शिक्षक खोली आहे. सगळ्या सुविधांनी जी आहे ती परिपूर्ण ही शाळा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचं शिक्षण होत होतं. उशिरा का होईना शाळा स्थलांतराची परवानगी आपण जी आहे ती मिळवली होती आणि परंतु 2 दिवसापूर्वी कालच या ठिकाणी जे आहे ती डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणावर शाळेवर कारवाई होत आहे. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सदर कारवाई जी थांबवावी आणि आम्हाला सर्वांना दिलासा द्यावा ही माझी विनंती आहे सगळ्यांना हात जोडून. 2 दिवसापूर्वी परवा दिवशीच आपण पत्र आयुक्तांना पत्रव्यवहार तसा केला होता. माझ्या पद्धतीने मी सुद्धा केलेला होता आणि आयुक्तांना केलेला, उपायुक्तांना पण आपण पत्रव्यवहार केलेला होता, तरी सुद्धा कारवाई काही थांबली नाही. तर माझी अशी विनंती आहे की ही कारवाई थांबावी जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. हर्षदा धर्मरा सोनी. माझं काय म्हणणं आहे, आमचं पूर्ण पालकांचं म्हणणं आहे की 9वी-10वी वर्ष, 9वी मुलांचं 10वी मुलांचं वर्ष नुकसान होणार आहे ना. आता ऐन वेळेस सांगणार तर कुठे ऍडमिशन करणार आम्ही हा. आणि हे म्हणतात की आमचे माणसं तोडतायत. आता तुम्ही सहकार्य कशाला करताय त्यांना हा. आमचं म्हणणं आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही फक्त हे करा, सपोर्ट करा आणि हे तोडायची नाही. मुलांचं नुकसान होतं 8वी मध्ये, 9वी मध्ये, 10वी मध्ये. आता लगेच कुठं ऍडमिशन फुल होणार आहेत सगळे. ते बोलतायत की आम्ही पण करतोय पण कारवाई आमचा सपोर्ट आहे, तुम्ही पण आम्हाला करा, आम्ही द्यायला तयार आहे. पण मग हे तोडता कशाला आहे? मग तुम्ही हे थांबवा ना तुम्ही कारवाई तुमची आली हा. आता मुलं कुठं जाणार? एवढे शाळेत कुठं भेटणार आहे? किती मुलं आहेत शाळेमध्ये? माझं नाव कन्विका साळवे आणि शाळेवरती कारवाई होते हे तर आम्हाला माहिती नव्हतं. आणि आता आमची अशी मागणी आहे कारण आम्हाला निदान 1 वर्ष तरी द्या, म्हणजे आम्ही इथे 1 वर्ष मुलांना ह्या तोडक्या मोडक्या शाळेत आम्ही शिकवू, पण 1 वर्षात आम्ही पुढचं डिसिजन घेऊ आम्हाला कुठे टाकायचं किंवा काय. कारण ऐन टाइमावर आता शाळा 2 दिवसावर आलेली आहे. आता आम्हाला ऍडमिशन कुठे भेटणार नाही, सगळी ते ऍडमिशन फुल झाले. मग आमच्या मुलांचं 1 वर्ष पूर्ण वाया जातोय. मग आम्ही काय करणार? आमची फक्त एकच मागणी आहे, आम्हाला 1 वर्ष हीच शाळा पाहिजे. माझं एवढंच बोलणं आहे की ही शाळा 1 वर्ष आम्हाला म्हणजे इथून हलून द्यायची नाहीये. काही वेळ आम्हाला वेळ दिला नाही, काही त्यांनी टाइम दिला आम्हाला दिलेला नाहीये. यांचे काय असेल ते परस्पर यांची मॅटर नाही करून घ्यावे. आम्हाला पेपर पण नको, आम्हाला फक्त आम्हाला शाळा पाहिजे 1 वर्षासाठी, आम्हाला टाइम द्या फक्त. आणि मेन म्हणजे कारवाई बंद झाली पाहिजे नाही का, ते पोलिस आले सगळ्या गोष्टी आल्या हे मेन म्हणजे हे बंद करायला नाही का. कालपासून मी इथं हे करतोय, आम्हाला वेळ द्या फक्त. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.